तर बाबानो आता आला होता आपल्याला एकाचा फोन. आता चाललो आपण गाडी भरायला. काय वसईला जायचंय, इथं कंपनीतनं न्यायचे 400-500 किलो माल आहे फक्त, तेवढा खाली करून यायचं. वसईला जायचं आपल्याला आता. चला ती गाडी खाली केली आणि नुकताच त्या भाऊचा फोन आला. म्हटलं आता मग सोडाव तरी कसं काय, परत नंतर मग कुठं नव्हतं बाकी काय नाही. मग ते लोक फोन नाही करत त्या हिशोबाने. तर चला आता जाऊ, वसईला जायचं आपल्याला. काहीतरी भोईपाडा म्हणून गावाचं नाव आहे, गावातच खाली करायचं. तो मला म्हटलं ये पटकेनी लगेच खाली करून देतो. आता इथं भरायला किती वेळ लागतोय काय माहिती. चला बाकी भरून जाऊ, भरून घेऊ, सुसाट निघून जाऊ आता डायरेक्ट. चला तर बाबाने बघा भरले डिझेल. तर डिझेल तर काही इथं नाही आहे. जाऊ खोपली पनवेल जाऊन भरू तिकडं. गाडी बिडी पॅक आहे, वाटत पण नाही. 200 किलो माल पण नाही वाटत आहे बघा. हाय अशीच गाडी एकदम टपचा विषय काय नाही. चला गाडी बिडी भरली, आता निघू आता इथनं. एक जण येणार होता, तो काही कॅन्सल झाला. ती येडे म्हटले नको, वाटत पण नाही माल आहे म्हणून गाडीमध्ये बघा. हाय अशीच एकदम टपचा विषय एकदम. फक्त 200 किलो माल आहे, तेवढंच घेऊन जायचे. 5च पेट आहे, जास्ती नाही आहे. 5 पेट आहे तेवढे फक्त खाली करायच्या वसईला नेऊन मग सुसाट घरी जाऊ. आता निघलं तर आपल्याला कमीत कमी वाजन 9 तरी वाजून जाईल. आता जाऊ आपण, हळूहळू जाणार आहे, असं पण काय नाही आपल्याला निवांत मध्ये. चला भेटतो पुढे गेल्यावरती आता तुम्हाला डायरेक्ट. तर बाबांनो आलो आता पनवेलमध्ये. लावली डिझेल टाकी करायला भरायला एकदम टकाटकमध्ये, टेन्शन नाही. पडदा बिडदा बांधून आहे एकदम. बघा आत्ताच वाकारीची गाडी गेली इथनं, प्रीती घेऊन गेली इथनं लुणावत वाकारीतले. का भाऊ भेटला होता आता, गेला घेऊन आता तिकडं. मला डिझेल भरू आणि जाऊ आपण निघून. आता मग टेन्शन नाही राहणार. आता भरलं मग डायरेक्ट लोणावळा, सुट्टीच नाही. नाद करते काय, यायलाच लागतं ना, टॉपचा विषय. पण बघा बघू शकता आलोय माझीवाडा जंक्शनला. इकडे गेला तो डायरेक्ट भिवंडीला जातो तिकडं, आणि इकडनं आपला डायरेक्ट घोडबंदर, आणि तो तिकडनं येतो तो ठाणे सिटीतून. चला व्ह्यू क्रॉस करून ठाणा बिना सगळं डायरेक्ट गुजरात हायवे. चला तर बाबानो आला आता इथं पनवेलमध्ये खाली विली करून आलो. मग अशी काय बनवायची इच्छाच नाही झाली, अक्षरशः जाम झालो होतो. लय ट्रॅफिक बोलायचे. मुंबई म्हटलं का नको वाटते. संध्याकाळचं तसंच, दिवसा तसंच, सगळे 12 महिने. आणि त्याच्या रस्ते पण असले भिकारचोट रस्ते आहेत ना, का बास रे बास. कोण म्हणणारच नाही की हे मुंबईचे रस्ते आहेत म्हणून. आणि आता इथे जेवलो, जरा लय भूक लागली होती. किती वाजले? 12:30 झाले बघा. 12:30 वाजता जेवलो. आता काहीच भेटाना, खायला पण भेटाना त्या हायवेला. काय फायदा आहे त्या मुंबईचा? काय असं बडीशेप खायला लागते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा.